बाळूमामा यांचा जन्म बेळगाव जवळील अक्कोळ गावात एका धनगर कुटुंबात झाला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य एका साध्या मेंढपाळासारखे व्यतीत केले. त्यांच्यासाठी त्यांच्या मेंढ्याच त्यांचे सर्वस्व होत्या. लोक म्हणायचे, ज्या शेतात बाळूमामांच्या मेंढ्या बसतील त्या शेतात सोन्यासारखे पीक येईल. महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या मातीत ज्या संताने आपल्या भक्तीने आणि चमत्काराने लाखो लोकांची दुःखे दूर केली ते म्हणजे साक्षात महादेवाचे अवतार संत बाळूमामा. चला तर मग जाणून घेऊया या महान संताची एक छोटीशी कथा. एकदा एक गरीब शेतकरी दुष्काळामुळे खूप रडत होता. त्याच्या शेतात काहीच पीक आले नव्हते. तेव्हा बाळूमामा आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन तिथे आले. त्यांच्या मेंढ्या त्या शेतात बसल्या आणि रात्रभर तिथेच थांबल्या. आश्चर्य म्हणजे पुढच्याच वर्षी त्या गरीब शेतकऱ्याच्या शेतात धान्याची अशी काही रास पिकली की त्याचे दारिद्र्य कायमचे नष्ट झाले. बाळूमामांनी कधीही जातीभेद मानला नाही. त्यांच्याकडे येणारा प्रत्येक जण समान होता. त्यांनी सुरू केलेले अन्नछत्र आजही आदमापूरमध्ये अविरत सुरू आहे. तिथे येणारा कोणताही भक्त कधीही उपाशीपोटी परत जात नाही. 1966 मध्ये बाळूमामांनी समाधी घेतली, पण आजही आदमापूरमध्ये त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते. संकटात हाक मारणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी बाळूमामा आजही ठामपणे उभे आहेत. बोला, बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.